नमस्कार, ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे नव्याने स्वागत। आज आपण पाहणार आहोत कथालेखन। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करा व योग्य शीर्षक सुचवून तात्पर्य लिहा। मुद्दे पुढील प्रमाणे: एक गावकरी तीर्थयात्रेला जाणे, स्वतः जवळचे दागिने व्यापाराजवळ ठेवणे, परत आल्यावर व्यापाराकडून नकार, दागिने उंदराने खाल्ले, गावकऱ्यांनी सावकाराच्या मुलाला लपवले, फुलपाखरांनी नेले, व्यापाऱ्याने चूक कबूल करणे। तात्पर्य: चला तर आता आपल्या या कथालेखनाला सुरुवात करूया। कथेचे नाव आहे चतुर गावकरी। एकदा एक गावकरी तीर्थयात्रेला निघाला, तेव्हा त्यांनी स्वतः जवळचे सर्व दागिने व्यापाराजवळ ठेवायला दिले। काही दिवसांनी गावकरी परत आला। त्याने सावकाराकडे आपले दागिने मागितले। सावकार म्हणाला, माझ्याकडे दागिने नाहीत, ते उंदराने खाल्ले। हे ऐकून गावकरी चिडला। त्याने सावकाराला धडा शिकवायचे ठरवले। गावकऱ्याने व्यापाराच्या मुलाला लपवले। व्यापारी मुलाला शोधू लागला। त्याने गावकऱ्याकडे चौकशी केली, तेव्हा गावकरी म्हणाला, तुमच्या मुलाला फुलपाखराने नेले, आता तो मिळणार नाही। व्यापारी म्हणाला, फुलपाखरे मुलाला कसे नेऊ शकतील? त्यावर गावकरी म्हणाला, उंदीर दागिने खाऊ शकतात, मग फुलपाखरे मुलांना का नेणार नाहीत? व्यापाऱ्याला त्याची चूक कळली। त्याने दागिने परत दिले। गावकऱ्यांनी मुलाला परत केले। तात्पर्य: बुद्धी आणि सत्याच्या जोरावर खोटं कितीही लपवलं तरी उघड होतच। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ही मुद्द्यावरून गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसह। धन्यवाद।